नमस्कार सखींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग विथ वर्षा। चला तर आज बनवूया आपण आपली आवडती मिठाई काजू कतली। काजू कतली खूप सोपी आहे बनवायची। चला तर बनवूया। त्यासाठी लागणार आहे मी 250 ग्राम काजू इथे घेतले आहेत। तव्यामध्ये हलकेसे गरम करायचे आहे, हलके करायचे आहेत वर खाली। त्याच्यामध्ये जो मॉइश्चर आहे ना तो काढून घेतला पाहिजे, कारण की ते आपल्याला मिक्सरमध्ये काढून बारीक त्याचं पिठी तयार करायची आहे। ती छान अशी बारीक जर आपण गरम करून घेतले तर ते छान बारीक पिठी तयार होते, नाहीतर मग ती चाळून घ्यावी लागते। पण छान असे गरम करून घेतले की छान त्याची पावडर तयार होते काजूची। हे जवळजवळ 250 ग्राम काजू आहेत, ते आपण छान गरम करतोय। लालसर होता कामा नये, त्याचा कलर बदलता कामा नये। फक्त आपण हलक्या हाताने त्याला वर खाली करायचा आहे। हाताला बघून ते जराशे गरम लागले, जरा तुटले लगेच आपण गॅस बंद करायचा आहे। जराशे गरम करायचे आहे, जास्त वेळ नाही त्याला ठेवायचं, जास्त लाल नाही करायचं। जरा हाताने चेक करा काजू तुटतोय का। काजू तुटत असला तर मग काढून घ्या। आता जस्ट मी हलक्या हाताने करत आहे, एकदम मंद आचेवर चालू आहे, त्यामुळे वेळ लागतोय। जरा हलक्या हाताने करा। काजू हे बघा कटकन तुटला की मग ते बंद करा। भाजल्यानंतर काजूची पावडर खूप छान होते। हे काजू छान गरम झाले की काढून ठेवा। नंतर गरम पातेलं करा, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम साखर ॲड करा। त्याच्यामध्ये जो पेला घेतलेला त्याचाच अर्ध पाणी ओता। आपल्याला इकडे छान अशी साखरेचा पाक बनवायचा आहे। ही साखर मी एक मीडियम साईजची साखर आहे ती घेतलेली आहे। तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता, पिठी साखर वापरले तर जास्त घ्यावी लागेल। ही माझ्याकडे मीडियम साईजची साखर आहे ती मी घेतली आहे। एक पेला साखर होती, म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम साखर होती ती। त्याच्यामध्ये मी अर्धा पेला पाणी ॲड केलं आणि छान ती मिक्स करायची आहे, छान ती वितळून द्यायची आहे। त्याला ढवळत राहा, स्टर करत राहा, ते पूर्ण वितळू द्या। साखर छान अशी स्टर करा आणि हे सगळं काम मंद आचेवर करायचं आहे, नाहीतर ते पटकन त्याचा घट्ट असा पाक तयार होईल। त्यामुळे आपण मंद आचेवर हळूहळू हळूहळू स्टर करत राहा। साखर वितळायला जरा वेळ लागेल, कळेल आपल्याला हळूहळू साखर वितळल्यानंतर। जर असं वाटलं आपल्याला जस्ट जाडसर हे झालेलं आहे, 1 तार ही बस असतो त्याला। 1 तार बघायची, चेक करायची 1 तार होते का। ढवळत राहा तोपर्यंत छान छान बाइंडिंग होतं त्याला 1 तार आल्यानंतर। चेक करा, छान ढवळत राहा त्याला। आता अजूनही 1 तार आली नाही। ही प्रोसेस सगळी मी तुमच्या समोर करत आहे। आताही आपण चेक करू शकता। आता थोडंसं असं वाटत आहे की 1 तार येईल त्याला। 1 तरी पाक करायचा, जस्ट 1 तार बघा सखीनो, जस्ट 1 तार आहे आलेली आहे। गॅस कमीच ठेवा। त्याच्यामध्ये छान बारीक अशी वेलची पूड ॲड करा, ती ढवळा। त्यामध्ये आपण जे काजूची पावडर केली आहे ना ती ओता, हळूहळू ॲड करा। छान फाईन पावडर झाली पाहिजे, नाहीतर मग ते आपल्याला चाळून घ्यावी लागते। म्हणून काजू गरम केल्यानंतर छान बारीक पावडर होते, ती कढईमध्ये काढून घ्या आणि त्याला स्टर करत राहा। ही प्रोसेस मैत्रिणींनो थोडीशी किचकट आहे, पण होऊन जाते।
आपल्याला छान काजू कतली बनते त्याच्यातून. बाहेरचे मिठाई, भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेली काजू कतली नेहमीच चांगली आहे. छान स्टर करा. त्याचे गुठळ्या वगैरे काय येऊन देऊ नका, काही फाईन पावडर केली आहे त्यामुळे येण्याची शक्यता असते. ते अशा स्पूनने गुट्या सगळ्या वितळून टाका. ते हळूहळू आटत जाईल. त्याला छान स्टर करा, वर खाली फिरवा. सतत त्याला हलवत राहा, सतत. छान त्याला असा एक गोळा येईपर्यंत त्याला स्टर करत राहा. बघता तुम्ही सखींनो, ते हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे. छान असं स्टर करा. आता ते पीठच आहे काजूचं, त्यामुळे ते हळूहळू घट्ट होत जातं. इथेच फक्त एक 5-7 मिनिटं लागतं, नाही तर काजू कतली खूप सोपे आहे सगळ्यांना. पेशन्स ठेवा आणि स्टर करत राहा. छान. हे बघा, हे एवढं घट्ट झालेलं आहे, एवढं घट्ट छान झालेलं आहे. मस्त. अजून जरासं ढवळत राहा, जरा वर खाली करत राहा. पण गॅस मात्र मंद आचेवरच ठेवायचा आहे, नाही तर ते जळून जाईल. मंद आचेवरच हे काम चालू ठेवायचं आहे. छान असं वर खाली स्पूनच्या साहाय्याने करा. एकजीव गोळा बनतो. हे बघा सखींनो, हा आपला एकजीव गोळा तयार झालेला आहे. इथे गॅस बंद करायचा आहे. असा एकजीव गोळा झाल्यानंतर छान असा एकजीव गोळा दिसत आहे तुम्हाला. छान असा एकजीव गोळा होतो. हा एकजीव गोळा झाल्यानंतर गॅस बंद करायचा. 1 टेबलस्पून तूप ॲड करायचं, म्हणजे छान त्याला चकाकी येते. आपल्या काजू कतलीला छान चकाकी येते. तूप ॲड करा किंवा तेल ॲड करा, पण तुपाने जास्त चांगली चव येते, त्यामुळे तूपच ॲड करा. आणि ते बटर पेपरवरती हे करा. ते गरमच आहे, त्यामुळे ते बटर पेपरवरती पण असं छान मळून घ्या. छान असं मळून घ्या बटर पेपरवरती. छान त्याचा गोळा होतो तयार. गरम असल्या कारणाने छान असं मळून घ्या. बटर पेपरवरती मळून झाल्यानंतर आपण ते हातानेही मळू शकतो. एवढा छान तो गोळा तयार होतो. छान गोळा तयार झाल्यानंतर छान असं लाटून घ्या. लाटून घेतल्यानंतर त्याच्यावर चांदीचा वर्क पसरवा छान, आणि त्याचे डायमंड शेप आपले काजू कतलीचे असतात तसे कट करा. आणि झाली आपली काजू कतली तयार. थोडं थंड होऊ द्या, म्हणजे खूप छान त्याचे काप पडतील. हे बघा, खूप सुंदर काप पडतात. थँक यू फॉर वॉचिंग.